प्रत्येक जीवाला सुखाची लालसा आहे. प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. पण खऱ्या सुखासाठी जो रस्ता पाहिजे, जी साधना पाहिजे, ती साधना नको आहे. म्हणजे सुख पाहिजे पण सुखाची साधना नको, आणि दुःख नकोय पण दुःखाचं कारण सुटत नाही. काय काय सुखाची इच्छा आहे पण सुखाचं साधन पटत नाही, आणि दुःखाची इच्छा नाही पण दुःखाचं कारण सुटत नाही. शास्त्रकार सांगतात, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्ये नेच्छन्ति मानवा, पापस्य फल नेच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. पुण्याचं फळ पाहिजे, लक्षपूर्वक आहे का? पुण्याचं फळ आहे सुख. पुण्याचं फळ काय? बरोबर, पुण्याचं फळ काय? सुख. पुण्याचं फळ सुख आहे, पण पुण्य करायचं नाही. पगार पाहिजे पण ड्युटी नाही करायची. असं होईन का? तुम्ही म्हणता महाराज असला का तुम्हाला कीर्तनाने येणार नाही, पाकिट द्या भेटन का? साधनेशिवाय सिस्टम वाले तुम्ही लावलंच नाही तुमचं सिस्टम, तर पैसे कसे भेटन? हे महाराजांना वाजिलं नाही, चांदर महाराजांना. लक्षात ठेवा, म्हणजे साधना केली तर फळ भेटत, आणि सुखाची साधना बाबा पुण्य. ज्ञानोबा सांगतात, पुण्य करून दुःख मिळत नाही, आणि पुण्य करून देवापासून दूर जाता येत नाही जीवाला. जो पुण्य करीन तो देवाजवळ जातो, आणि पुण्य करून जर दूर गेला तर माऊली म्हणले ते पुण्य नाही. आणि मजची माझी असता, जे नेहमी दुरावे पंडुसुता, ते पुण्य आईसे म्हणता जीवन तुटे काही. अरे भगवंताचे शब्द आहेत, ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आहे, पण माऊली म्हणले की बा माझ्यापासून जर भक्त दूर जात असेल तर त्याला पुण्य म्हणता येत नाही. पण पुण्य काय? देवापर्यंत घेऊन जात ते पुण्य आहे, आणि देवापर्यंत जीव पोहोचला का सुखी झाला. ते नेविन जीवा सुख आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा. नेविन जीवा सुखानो हे, नेविन जीवा सुखानो, तेने विन जीवा सुखनो हे, आपला तो एक देव करून घ्यावा. देवाशिवाय सुख नाही. परमार्थातला माणूस दुःखी राहील महाराज. ज्ञानोबराचे शब्द आहे, आणि माझी या भक्ता संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान मागी. श्रीमंताची पत्नी जशी भीक मागित नाही, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे, राजियाची कांता काय भीक मागे. मनाची आजोबी शेती पारी वा, मनाची आजोबी सिद्धी पावे, श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा, श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा. मनाची आजोबी शेती पारी, मनाची आजोबी शेती पारी, श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा, श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा, पाठी राखा. मला अशी कल्पना मिळाली का, या रामपुरीतले सगळेच भजने, म्हणजे सामान्य माणसं बी भजन म्हणतात, तर हे गावाचं नाव सार्थकी झालं. गावाचं नाव रामपुरी आहे, आणि माणसं रामाचे भक्त आहे, तर मग चांगलं आहे ना. लक्षात आलं का? आणि इथं चांगले वारकरी भजनी मंडळी, आमचे मुळे महाराज भीमसिंग बाबाच्या तालमीत तयार झालेले. कोणाच्या? आता तुम्हाला भीमसिंग महाराज माहिती असेल, मी तर पाहिलं नाही, पण आमच्या गुरुजनाच्या मुखातून ऐकलेलं आहे, चौरंगी चिरा.
पखवाज म्हणलं का पखवाज, भजन म्हणलं की भजन, कीर्तन म्हणलं की 6 तास कीर्तन. किती तास? 2 तासात बोब्या जर 2 तासात. आणि आमचे कीर्तन 2 तासात ऐकून लोक कटाळते. त्याच्या कीर्तनात 6-6 तास ऐकत होते पण कटाळत नव्हते, कारण कीर्तनकार तसे होते आणि समाज श्रद्धावान होता. आता लोकांच्या खिशात मोबाईल आला आणि मोबाईल मध्ये सगळे बॉय हे नाव घेतलं ते हजारे नाव आणि बिना पाकिटाचं. पण हे परमार्थ म्हणला की श्रद्धावान लभते ज्ञानम. अरे इथं श्रद्धा पाहिजे. ज्या भावावर तुमची श्रद्धा नाही त्याचा ऐकून उपयोग नाही. नुसतं ऐकलं तुम्ही, घरच्या प्रपंचाच्या गोष्टी ऐकणं काय आणि कीर्तन ऐकणं काय, श्रद्धा जर नसेल. आणि श्रद्धा असलं तर ते कीर्तन फलद्रूप आहे. आणि कोणाच्या मुखातून ऐकावं? तैसे हरिदासा मुखी हरिकथा श्रवण लाभे पुण्य विशेषता. विठ्ठल टाळी वाजवा. आणि म्हणून असं आहे, श्रीमंताची पत्नी जशी भीक मागत नाही बुवा, तसं पुण्य मिळवलेल्या माणसाला सुखाची इच्छा करावं लागत नाही. तू सुखीची. पुण्याचं आणि सुखाचं समीकरण आहे आणि दुःखाचं आणि पापाचं समीकरण आहे. पापी माणूस सुखी होऊ शकत नाही. तुम्हाला जरी आता तो सुखी दिसत असला ना, लोक म्हणते महाराज श्रावण पाळीत नाही, काहीच पाळीत नाही, गळ्यात माळी नाही, सप्त्याकडे येत नाही, मोकाट वागत आहे आणि तरी ते मजेत आहे. ते तुम्हाला दिसत ते मजेत. ज्ञानोबराची ओवी आहे, दुःख लेवोनी सुखाची अंगी सडीत जगात. दुःखरूपी शरीराला कपडे सुखाचे घालेले. तुम्हाला सांगतो, कपडे तैट घातले म्हणजे माणसं सुखी असं नाही. त्याच्या बायका घरी दूध नाही म्हणून त्याला धोब्या. तुम्ही विचारा त्याचं दुःख द्यायला. तात्पर्य काय? अरे पाप करून माऊलीची अशी ओवी महाराज, गुदद्वारातून सुगंध येईन का? समजू राहिलं तुम्हाला? याच्यापेक्षा खाली मला येता येत नाही. आणि इतकं वर तुम्ही या. आपानियेचे तोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरीच सुख जोडे असुरात ते. अरे अपान वायू शरीरातून बाहेर पडतो, त्या अपान वायूचा जर सुगंध आला तर पापी माणसाला सुख भेटल. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्हाला पुन्हा याच्या पुढची भूमिका सांगतो मायबाप. संतांचं म्हणणं आहे की आमच्या जीवनामध्ये सुख झालं, देव जर विसरत असताना आम्ही तर सुख नको काय? आगी लागो तया सुखा, 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 आगी लागो तया सुखा. जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, नये मुखा मग होत का विपत्ती, मग होत का विपत्ती. ते धुमाचा आवाज वाढल्यामुळे हरी नये मग होत का मग होत का विपत्ती. आगे लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. आगे लागो
आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. बंगला बांधून जर तुमचा हरिपाठ बंद होत असेल तर बंगला बांधू नका. लग्न होऊन जर तुम्ही कीर्तनाला येणं बंद होत असाल तर ब्रह्मचारीच राहा. महाराज भेटाना नाही, तुम्ही काय श्राप देऊ राहिले. ऐका, लग्न झालं आणि कीर्तन बंद झालं असं नाही व्हायला पाहिजे. लग्न झालं पत्नीला घेऊन कीर्तनाला यायचं. वा वा, तिला बी वाटतं वा आमचा मालक कीर्तन ऐकतो. समजलं का? मग ती सोय ठुती आपली. माझं झालेलं म्हणून सांगतो मी हे सगळं. लक्षात आलं का? मग महत्वाचा मुद्दा आहे माय बाप, की जीवनात सुख मिळून परमार्थ कमी नाही व्हायला पाहिजे, परमार्थ वाढला पाहिजे. सुख मिळालं, बंगला बांधला, वास्तू शांतीपासून परमार्थ चालू करा. हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरी गाथा, संत संगती, ज्ञानोबरायचा सोहळा, दान धर्म, अन्नदान, भजन पूजन हे आपलं वाढलं पाहिजे. पैसा मिळून जर परमार्थ कमी होत असेल तर गरीब राहिलो तर चालतं. तुकोबराय म्हणतात, आगी लागो तया सुखा, त्या सुखाला आग लागो. काय थोरपण जाळावे ते, किती मोठा झाला आणि भजन करीत नसला तर काय थोरपण. माऊली सुद्धा असंच म्हटले, तैसे माझे भक्तिविन जळोते जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आणि म्हणून आपण जास्त संसाराच्या नादाला लागलो का देव दूर जातो महाराज, आणि देवाच्या नादाला लागलो का संसार वच पडतो. प्रमाण आहेत तसे. देव भक्ता लागी करो निधी. आणि पुराणात कथा आली पहा, सीतामाई ज्या वेळेला रावणाने सीतामाईला चोरलन घेऊन गेले, हरण केलं सीतेचं, 13 वर्ष 6 महिने झाले होते. 6च महिने बाकी होते वनवासाचे. पंचवटीतून सीतामातेचं हरण करून घेऊन गेला. आणि सीतामाती ज्या वेळेला, माता ज्या वेळेला लंकेत गेल्या त्यावेळेला शोक करू लागली. वासुगीच्या वनी सुता शोक करी, का हो अंतरले रघुनाथ दुरी. येवो निगुफे माझी दुष्टे केली चोरी, का हो मजा आणले अवघड लंकापुरी. सांगवो त्रिजटे सगळे ऐसी मात, देईल का नेदी भेटी रघुनाथ. सीतामाई म्हणू लागल्या, त्रिजटे मी काय पाप केलं, काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थवर्त होते कोणाचे भंगिले, गाई वत्सा पत्नी पुरुषा बिघडिले, नकळे ओ माव चरण अंतरली. सांग ओ त्रिजटे सखय ऐसी मात. मी पत्नी आणि पती यांना वेगळं केलं का, गायीपासून वासरू वेगळं केलं का, मी काय पाप केलं म्हणून रामापासून दूर आले. ती त्रिजटा म्हणली सीतेला, सीते रामापासून दूर आले. संचिताला दोष देत बसू नको, माग पाय काहीतरी चूक झाली असं. आणि सीतेनं सिंहावलोकन केलं आणि मग लक्षात आलं. सीता म्हणली, काय झालं, मी रामप्रभू बसले होते, 2 जण बसलो असता, मला सोन्याचं हरिण दिसलं आणि मी रामाला म्हणले, प्रभू हे सोन्याचं हरण मला पाहिजे. ते हरण सोन्यासारखं दिसत होतं. देवाला मी पाठवलं त्या हरणाच्या मागे. देव हरणाच्या मागे गेले, मला सोन्यासारख्या दिसणाऱ्या हरणाचा लोभ झाला आणि म्हणून देवापासून मी दूर झाले. समजलं का? झोपले का? काय झालं? सीतेचे शब्द आहे, नाडियली आशा मृगताई सोने, नाडियली आशा, नाडियली आशा
मृगाकांती सोने सोने धाडिले रघुनाथा पाठी धाडिले रघुनाथा रघुनाथा पाठी अभंग चौकड्याचा आहे पण याच्या पाठने याची आबरू जाऊ नये म्हणून थांबलो. ऐका, चुकीचं म्हणण्यात काही मजा नाही. नाडेली आशा मृगकांती सोने. मला आशा झाली सोन्यासारखं दिसणार हरण, त्याची आशा झाली देव गेला दूर. आणखी सीतामयी अशोकवनात होत्या, हनुमंतराय गेले सीता शोधीसाठी, झाडावर बसले श्रीराम जय राम जय जय राम. खाली एक एक पान तोडून टाकायची, सीतामयी वर पाहेच ना. बऱ्याच वेळा ना रामदूत आलेला आहे कोणी लक्षात आलं, हनुमंतराय पुढे आले, मुद्रिका दाखवली आणि हनुमंतराय म्हटले सीतामाईला, मैया तुम्ही वर पाहत नव्हते कारण काय? सीतेनं सांगितलं, हनुमंता वर पाहत नाही याचं कारण आहे, मी एकदा चूक केली जीवनात पुन्हा करायची नाही. लक्षपूर्वक आहे का? माणसाने एकदा चूक केली, चुकू द्या, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण केलेली चूक पुन्हा पुन्हा होता कामा. डबल डबल चूक करीत असेल मग माफ नाही, एकदा झाली ठीक आहे. ज्याची चूकच होत नाही त्याचं नाव देव आहे, आणि जे दुसऱ्याला बिनचूक बनवतात त्यांचं नाव संत आहे. विठ्ठल विठ्ठल काळी वाजवा. मग सीता माता म्हणल्या, राम हनुमंता, अरे 6 महिने झाले मी अशोकवनात आले, पतीपासून दूर आले, मी देवासाठी राजमहाल सोडला, सोनं नाणं सोडलं, घरदार सोडलं, आणि त्याच्यासाठी जंगलात आले, आणि पुन्हा मला आशा झाली, आणि परिणाम यार दुष्टाच्या नगरीत यावं लागलं. एकदा सोनं पाहिलं मी सोन्यासारखी हरीण, तर 6 महिने यावं लागलं. आता जर मी वर पाहते तर रावणाची अख्खी लंका सोन्याची. मी जर एकदा वर पाहिलं आणि पुन्हा मला लंकेचा मोह झाला, जन्मच्या जन्म जातील पण रामाची माझी गाठ होणार. ऐकलं का महिला मंडळ? संक्रांत आली, मला चप्पल हार करा. लक्षात आलं? मालकाकडे मागू नका, मग देवाला मागा, माझा मालक सुखी राहायला पाहिजे. माझा मालक सुखी, मी सुखी. तुम्ही लक्ष बरोबर आहे का? बाईचं कुंकू कोणासाठी हो? मालकासाठी. आता तुम्ही बहीण मला माहिती, पण विचारतो, बाईचं कुंकू मालकासाठी, कपाळ तिचं कुंकू मालकाचं, हात तिचे हातातले कंकण मालकाचे, पाय तिचे जोडवे मालकाचे. बरोबर बरोबर. हे सगळं सुहासनीचं लेणं तिच्या अंगावर असतं, हे मालकासाठी राहतं. महाराज भागवतात ओवी आली, दत्तात्रयानं 24 गुरु केले, त्यापैकी एक ती बालिका अतिथी आले, ती म्हणली बांगडी जर वाजली माझ्या हातातली तर अपराध होईल, बांगडी वाजता कामा नये, आणि काढून ठेवली तर माझ्या मालकाचं आयुष्य कमी होईल. समजलं का नाही महिला मंडळी? हातातल्या बांगड्या मालकाच्या आयुष्यासाठी, ज्या घालत्या गोठ त्याची लय ओठ. त्याच्यासाठी तर बांगड्या, अशा इतक्या बांगड्या. नाथांची ओळी ऐकून ठेवा, जरी कंकण फोडू जाता तरी ये मुहूर्तीचा शुभता, शतायु हो माझा भरता, न फोडी सर्वता या हेतू. 100 वर्ष माझा मालक जगला पाहिजे, मग मी बांगड्या फोडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका, जीवाला सुखाची लालसा आहे,
पण देवाला सोडून सुखी होईल असा म्हणेल तो सुख भेटणार नाही. ती कल्पना वाया जाईल महाराज. लक्षपूर्वक आहे का? सुखाचे प्रकार सांगितले शास्त्रात. 3 प्रकारचे सुख आहे. एक सुख वाढत वाढत जात, एक सुख कमी कमी होत, आणि एक सुख वाढत नाही आणि कमी होत. एक आहे ते वर्धिष्णू वाढणार, एक आहे ते क्षयिष्णू कमी होणार, आणि एक आहे ते तसंच राहतं समपरिमाण. पुन्हा आहे का? जे सुख वाढत ते भक्ती सुख आहे, जे सुख कमी होत ते वैशेषिक सुख आहे, जे वाढतही नाही कमी होत नाही ते ब्रह्म सुख आहे. ब्रह्म सुख ना वाढत ना घटत, भक्ती सुख वाढत, सुख घडोघडी वाढूला, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. या वारकरी चालीला सरपट्या वाजत बसायचं नाही, असं धक 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 करणे लगा, असं धक धक वाजलं पाहिजे. तुम्ही आमच्या जोग महाराजाच्या फडावर या महाराज, असं धक 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 धक. त्या चाली त्याच्यात स्वभाव. आता ही वाजणारी झाली भारी, मी झाला हलका. सांभाळून घ्या. ऐका, सुख घडोघडी वाढत महाराज. तुम्ही सुरुवातीला परमार्थात आले तितकं तुम्हाला गोड नाही लागलं. ते नवीन नवीन दिंडीत गेला माणूस तर ते म्हणतो काय येडे लोक आहे हे, पायात चपला नाही, जेवणाचा मेळ नाही, राहायचा ठेपा नाही. पण शेवटच्या मुक्कामाला गेले का पंढरपूरला, मग भेटत. मग ते म्हणतो नाही या आनंदाशी जोडा, असा आनंद भेटणारच नाही. मग म्हणतो तो. आणि त्याच ज्ञानोबराच्या सोहळ्यात करोडपती माणूस बी राहतो महाराज, आणि रोजंदारीनं जाणारा मजूर सुद्धा राहतो. करोडपती पण मी करोडपती हे विसरून चालत होतो, आणि गरीब आहे तो दिंडीत चालताना म्हणत नाही मी गरीब नाही, तो म्हणतो माझ्यासारखा श्रीमंत जगात नाही. ही अनुभूती मायबाप सोहळ्याची. मग परमार्थामध्ये आनंद वाढत जातो, सुख घडोघडी वाढू लागे. पण आपण तो आनंद वाढतो तिथपर्यंत टिकत नाही. माणसं माळी घालीनात का टिकाणात? झोपले तुम्ही? माळीलाही घालते लोक, हरिपाठ अशी कथा बिथा असली का रंगत येते त्या कथेत, संगीत बिंगीत राहत, आणि मग रंगते. महाराजाच्या हातात माळ घाल, पुढच्या वर्षी लोक महाराज येऊस तर माळ गायब. का टिकाना? परमार्थात माणूस टिकणं कठीण आहे. भक्तीमध्ये सुख मिळतं महाराज, नामामृत गोडी. एकदा जर गोडी लागली तर ते जीवे न सोडी, ऐसे झाले. मग भक्तीचं सुख वाढणार आहे. आणि म्हणून तर अट्टहास केला की तुम्ही भक्ती करा. धन कामाला येणार नाही, पण ज्या दिवशी धनाचा मुक्काम होईल त्याच्या पुढचा प्रवास पुण्यानं होईल. करा हरिभक्ती परलोकीये कामा, सोडवी न यमा पासोनिया. परलोकाच्या मार्गावर जी कामाला येते मायबाप तिला हरिभक्ती म्हणतात, त्याला पुण्य म्हणते. विठ्ठल विठ्ठल. भक्ती सुख वाढत आणि वैशेषिक सुख जे आहेत ना ते कमी कमी होत. तुम्ही पहा, लग्न असलं ते नवरदेव राहतो पहा. आता जे झालेले त्याला अनुभव आहे त्याचा. तर त्या नवरदेवा संग त्या कलवाऱ्या राहते. तुमच्याकडे काय म्हणते? कलवाऱ्या राहते. ती हळद 3 दिवसाची हळद, त्याला हळद लावते, काला येते काय माहिती. तिथून पुढे दणके खायची तयारी. ती हळद लावली जाते त्याला.
आणि शेवया दूध हे गावात खायला बोलवतात. पोहे मजा राहते. महाराजच्या मंडोळ्या आणि ते अलौकिकच थाट राहत होते. आता ज्याचा नाही झालेला त्याला नाराज होणं होईल हळू नाही या जन्मात तर पुढच्या जन्मात होईल. बाबा, आशा सोडू नका. विठाल विठाल. आणि ते दूध शेवया खाता खाता असं दुधाचा असं नुसतं वाटातून असं वगळ येऊ दे, असं खाली नुसतं वगळ येतो महाराज. तर ती कलवरी पुशी त्याला हात नाही का? काय थाट. एखाद्या ब्रह्मचार्यानं संन्याशान जर पाहिलं तर ते म्हणून बा आपला जन्म वाया गेला बा. काय थाट. पण हे लग्नाच्या तेवढ्या दिवसातच थाठीवर हो. त्याच्या लग्नाला 7-8 महिने होते, 4-5 वर्ष होत्या. आमचे गुरुजी म्हणायचे पहिल्या वर्षी चंद्रमुखी म्हणजे चंद्र शीतल राहतो. दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी, चैत्रातला सूर्य. आणि तिसऱ्या वर्षी ज्वालामुखी, ते भडकती ती सांगती हो ऐकतो. काय महाराज, म्हणजे लग्नाच्या आधी कलवरी पुशीती ते वघळ, आणि तिथून पुढं 4-5 वर्षानंतर त्याला अख्ख्या गावात बी कोणी पुशीत नाही. काय दैन राहते महाराज. तुम्ही 80, 85, 75, 65 बर का, 50च्या पुढचे 65, 75, 85 हे लग्न झालेले माणसं त्याला भेटा तुम्ही आणि त्याला विचारा बाबा माझी इच्छा आहे लग्न करण्याची, कसं करू? बाबा म्हणते बाबा मी त्याच्यात पडलो तू पडू, अनेक दुःखे सांगू सकळ संसाराची. अरे तुकाराम महाराज म्हणले हे दुःख तुम्ही जर डोंगर दऱ्यात जाऊन सांगितलं दगड उलतील. विठाल विठाल. किती दुःख आहे महाराज. भय का अपचित्ती सर्प हा विखार पांढरा. हा पांढरा साप आहे, दिसतो चांगला पण विषाला भारी. बर ऐका, हे संसाराचं सुख आहे महाराज. आणि पुन्हा ऐका, संसाराचं सुख नुसतं माणसालाच असं नाही. आहार निद्रा भय आणि मैथून. कुत्र्याला बी संसार आहे, कोंबडीला बी संसार. तिला पिल्ले नाही का? कुत्रीला पिल्ले नाही का? माणसाला बी. मग काय आश्चर्य हो त्याच्यात. तुम्ही जास्त हसू नका पोरं. मला सांगा काय आश्चर्य आहे का त्याच्यामध्ये? साधू संत म्हणले माणूस होऊन जर नुसतं संसारच करायचा असला आणि संसार करून जर भूषणात आला तर येऊ नको. बंगला महाराज आपण बंगला बांध. अरे तुझ्यापेक्षा चिमणीचा खोपा चांगला आहे. सिमेंट नाही, वाळू नाही, खडी नाही. तो आता रस्त्याचं सिमेंट चोरलं पाहिजे. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. ती एक गवताची काडी आणते, हरळीची काडी आणते महाराज. ते घरट, खाली विहीर, वर पिंपळाचं झाड आणि त्या फांदीला तिचं घरट. 2 फूट असं लोंबलेलं खाली घरट. त्याला प्रवेशद्वार 2. सर्प तिथं आला नाही पाहिजे. वारा आला का ते घरट असं अलगत हलत. हा बंगला जर हल्ला ना तर तू पसारा घेऊन हलशील. विठाल विठाल. ऐका, घर बांधणं म्हणजे मोठेपण नाही. मग आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी. नरदेव निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. लक्ष बरोबर आहे का? या माणसाला जे होता येत ते व्हा वाटत का जे होता येत नाही ते व्हा वाटत? बोला बोला बोला. जे होता येत नाही ते व्हा वाटत, जे होता येत ते व्हा नाही वाटत. या शरीरातून आपल्याला देव होता येतं, होतो का आपण? पण या शरीरात आल्या सगळ्यात माणसाला खासदार होता येतं का? व्हा वाटत नाही का?
बांधा निघला ते म्हणतो मी जर लोकसभेत उभा असतो आणि जर निवडून आलो असतो आणि मला जर समजा गृह खातं मिळालं असतं, केंद्रीय मंत्री झालो असतो, म्हणतो ते विचार जर केला तर ह्यो ग्रामपंचायतला पडलेला असतो 350 मतांना. सांगा मला, सांगा होता येत नाही पण व्हा वाटत. लोकशाहीनं सगळ्या भारतीय नागरिकाला उभा राहण्याचा अधिकार दिला, पण सध्या पैशावाल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत मत नाही येत. पण सगळ्याला देव होता येतं. चांडाळ असला तरी, शूद्र असला तरी, ब्राह्मण असला तरी सगळे देव होऊ शकते. मनुष्य पण तरी साधी नारायण नाही तरीही नामशून्य नाही तरीही नामशून्य नाही तरीही नामशून्य आधी नारायण नाही तरी मनुष्य पण तरी साधी नारायण नाही तरीही न पशुनी. माणूस म्हणून जन्माला आला तर देव हो, पण लक्षात ठेवा तिकडं आपली धाव नाही. मला हे इंद्रिय आपले बाहेर धावत येत. उपनिषद सांगत परांच खानी व्यतृण स्वयंभ तस्मात पराम पश्यंती नंतरात्मा. हे बहिर्मुख आहे आणि परमार्थ बहिर्मुख होण्यानं नाही, अंतर्मुख होण्यानं आहे. आतला प्रवास म्हणजे परमार्थ आहे. प्रवृत्तीतून निवृत्तीकडे जाणं म्हणजे परमार्थ आहे. अंधारातून उजेडात जाणं म्हणजे परमार्थ आहे. अज्ञानातून ज्ञानाकडे जाणं म्हणजे परमार्थ आहे. आणि विषयाकार वृत्ती सोडून ब्रह्माकार वृत्ती होणं म्हणजे परमार्थ आहे. महाराज अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव आतलं पाहतो. महाराज माऊली म्हणले आज सगळा धिंगाणा आणि बाहेर गंध. नाकाच्या टोकापासून तर शेंडीच्या टोकाला समृद्धी महामार्ग काय महाराज. आणि आज सगळं द्वेष, सगळा राग, सगळं विकार भरलेलं. बायकोला नीट बोलत नाही, शेजाऱ्या संग चांगलं नाही, आणि भजन्या. मग लोक बी नाव ठेवतात महाराज. पण माऊली काय म्हणले, किंबहुना पंडुसुता अंतर शुद्ध नसता बाह्य कर्म सर्वथा विटंबेगा. बाहेरच्याला महत्व नाही, परमार्थात आतल्या अंतःकरणाच्या शुद्धीला महत्व आहे. महाराज भाव खळा नाही भाव खळा नाही भाव खळा नाही हे असे प्रमाण म्हणलं का लोकांना लय गुदगुल्या होत्या. काय करते टिळे माळा, मग हे जे घालीत नाही ना ते म्हणते हा. अरे बाप, वैष्णवाचं एक लक्षण येते. जरी अंतरंग नसलं तरी बाहेरंग आहे का नाही. तुळशी माळा गाळा गोपी चंदन. पण नाथ महाराजांनी अशी मेख आणली महाराज, हृदयी कनवाळा. कनवाळा पाहिजे. भजण्यात भांडणं होत असले तर काय वैष्णव आला. मी पाहिल बरे भांडण, 2 भजनेचे भांडणं लागली, भांडणं टाळा ना. आणि तुकाराम महाराज म्हणते विठ्ठल टाळ, टाळच दुसऱ्याच्या डोक्यात. काय बाबा. म्हणून कनवाळा प्रेम. आमचे गुरुजी म्हणायचे तुम्ही या कधीतरी आळंदीला. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सगळा महाराष्ट्र ज्ञानोबराय म्हणून ज्यांच्याकडे पाहतो शांती ब्रह्म कुरेकर बाबा.
माऊली म्हणून पाहते मला ते चालते ज्ञानाचे बिंब दयाचे अवयव ते सुखाचे कुंभ येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. महाराज काय प्रेम आहे, काय शांतता आहे. म्हणून लक्षात ठेवा, वैष्णवाजवळ प्रेम पाहिजे. वैष्णवानं प्रेम दिलं पाहिजे, कारण जगाचा मालक ते प्रेम घेण्यासाठी वैष्णवाच्या दारात येतो ना. आणि म्हणून वैष्णव प्रेम मूर्ती असला पाहिजे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आणि संताकडून कोणत्या सुखाची अपेक्षा करा? एक तर भक्ती सुख, नाही तर ब्रह्मसुख. काय घ्यायचं संताकडून? संसार मागायचा का? अरे संत भेटले त्याला संसार मागाव का? संत भेटले तर संताला परमार्थ विचारा. काय मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. राम जे जे भेटे देव करील काय लाज राखे. साधक भक्त संताकडे हे विचारतो. आपण हे विचारायचं, महाराज या अभंगाचा अर्थ सांगाव. हे कसं आहे हो? आमच्या पोराचं लग्न होत नाही, ठेपा पा तुम्ही हिंडाचा सप्त्याला. हे महाराजाला विचारू नका. तुकाराम महाराजाकडे लोक यायचे, महाराज आमची म्हैस दूध द्या ना. बाप्याचं लग्न झालं पण त्याला काही नाही. हे असे प्रश्न घेऊन यायचे. तुकोबरानं बोर्ड लावलं, नका मज पासी वधू प्रपंचाचे विसी. आता नाही कवे कानी मज देवा विनवानी. माझ्याजवळ संसाराचं विचारू नका, बोलणेच नाही आता देवा विन काही. म्हणून संताला हे विचारा. मग अपेक्षिता फुले तीही सांगतील पुसिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा. अरे रामकृष्ण परमहंसाचा विवाह झाला, झोपले तर नाही तुम्ही? आणि विवाह झाल्यानंतर पत्नी घरी आली महाराज, आणि परमहंसानं पत्नीला प्रश्न विचारला. शारदा, त्यांच्या पत्नीचं नाव होतं शारदा, आणि ती देवी म्हणायची. देवी काय म्हणायचे? देवी. आपण काय म्हणतो आता? तर ते आग बी म्हणत नाही, नाव घेऊनच पिंकू. ती म्हणती काय रे रिंकू. हे असे नाव आहेत महाराज. कोण नवरा कोण बायको काही आदरच राहिला नाही बा. पण पहिले तरी कमीत कमी पोराच्या नाव मध्ये घालायचे. बायकोला आवाज द्यायचा ना तर पोराचं नाव मध्ये टाकायचं. खाली असली वावरामध्ये घर असं मळ्यात असलं तर ती मुलाचं नाव घेऊन नंदू, नंदी यायची वर. मुलाचं नाव आदर होता. किंवा मग आग. आणि हे शब्द काय? देवी. तुकोबरा काय म्हणायचं त्यांच्या पत्नीला? आवली. त्या तापड होत्या महाराज, पण हे म्हणले तापड असू द्या, नाव तरी कमीत कमी गोंडस ठेव ना. आवली, देवी, आग. किंवा आग शब्द जर दम्माना म्हणा, आग. जाळ, म्हणजे याला बायको जाळ दिसतो. बायको देवी दिसली पाहिजे. देवी. शारदा देवीला रामकृष्ण परमहंस म्हणले, देवी तू माझ्यासारख्या बैरागी साधू सोबत लग्न केलं, काय पाहू? महाराजासोबत विवाह केला, संतांसोबत विवाह केला, आणि पुरुष तुला नव्हते का? माझ्याकडे तर सुख समृद्धी देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही.
पण दोन प्रकारचे सुख आहे जे संसारिकामध्ये. एकच सुख आहे खास विषयाचं, पण मी तुला दोन प्रकारच्या सुखातले सुख देऊ शकतो. एक आहे संसाराचं सुख आणि दुसरं आहे भगवंताचं सुख. सांग तुला कोणतं सुख पाहिजे. प्रश्न विचारला पत्नीला. महाराज ती पत्नी बी तशीच अधिकारी होती हो. शारदा देवी रामकृष्ण परमहंसाच्या पत्नी तशाच अधिकारी. म्हणजे इतकं कधी कधी नवल वाटतं. काही काही माणसं पारमार्थिक, त्यांच्या पत्नी त्याच्यापेक्षा भारी पारमार्थिक. एकनाथ महाराज आणि गिरजा माता काय एकाचड एक पारमार्थिक. आता काही काही भजने राहते आणि महाराज लोक घरी गेले का बायका भांडे आदळीत. ते जमत नाही महाराज. असं पोषक पाहिजे वातावरण घरात. आणि पोषक होत काय पाहिजे तुला. तुला संसाराचं सुख पाहिजे का भगवंताचं. शारदा देवीने हात जोडली. स्वामी तुमच्यासारख्या संतासोबत मी विवाह केला, मला संसाराचं सुख नको. जन्म जन्मांतरामध्ये मी संसार करीत आले, संसाराचं सुख भोगीत आले. मला भगवंताचं नाम ब्रह्मसुख तुम्ही द्या. आयुष्यभर सोबत राहिले मायबाप. ऐकून ठेवा, रामकृष्ण परमहंसाला संतती नाही झाली. हा ब्रह्मसुख पत्नीला दिलं. विठाल विठाल. आणि संतांमध्ये हे सामर्थ्य आहे सुख देण्याचं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, सेवितो हार सो वाटितो सेवितो वाटितो वानिका घ्या रे हो नकारान भरी. सुख देण्याचं सामर्थ्य होत. ज्ञानोबराय अमृत अनुभवामध्ये सांगतात सामर्थ्याचे निविके. त्यांचं सामर्थ्य किती आहे. जे शिवाचेही गुरुत्व जिंके, आत्मा आत्मसुखच देखे आरिसाजी. संतांचं सामर्थ्य असं आहे मायबाप की ईश्वरानं सृष्टी निर्माण केली, पण सृष्टीचा उद्धार करण्याचं सामर्थ्य संतांजवळ आहे. आणि या सृष्टीमध्ये जर देव अवतीर्ण झाला तर त्या देवाला सुद्धा संताच्या अथवा श्री गुरुच्या पायाजवळ बसावं लागतं. संताविण प्राप्ती नाही. आत्मा आत्मसुखची देखे आरिसाजी. आपण आरशाच्या पुढे उभा राहिलो तर आपलं प्रतिबिंब दिसतं, पण आपलं आत्मसुख आपल्याला पाहायचं असेल तर संत रूपी आरशात पाहावं लागेल. विठ्ठल आणि म्हणून हे ब्रह्मसुख जे त्याच्यासाठी सायास नाही, विषयासाठी सायास आहे. ज्ञानोबराय सांगतात की इंद्रियाला विषय आवडतात, या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही. ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच पुरुष जे करती, ते तरलेच न तरती विषय सिंधू. इंद्रियाच्या माग गेलं तर माणूस तरला नाही, तो बुडला.
आणि इंद्रियाचा अधीनपण आहे विषयी पामर लोकांना. बऱ्याच माणसाचं म्हणणं आहे तंबाखू सोडायची सुटत नाही, दारू सोडायची सुटत नाही. एखाद्या दारुड्याची पोरगी राहू द्या, त्याला विचारा तुमची मुलगी द्यायची स्थळ आहे, तो म्हणतो गरीब असलाच चालम पण पिणार नाही पाहिजे, आणि युपीएल राहतो. का बरं, हे खोटं आहे का खरं आहे? हो खरं आहे. मला त्याला वाटतं मी सोडायची इच्छा आहे माझी पण सुटाना ना. हे इंद्रिय अधीन. त्या कोरोनाच्या काळामध्ये वाक्यावडे परी करणे कठीण, वाक्यावडे परी करणे कठीण, वाक्यावडे परी करणे कठीण. इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा. आता आपल्याकडे वेळ राहिला अर्धा तास, आणि असं घेर धरून जर चाललं तर मग कीर्तन लागन 12 वाजेला. बरोबर आहे का? पण हे बसणाऱ्याची काही इच्छा नाही, तर आपल्याला तर लय ताल आला. हे म्हणते हे काय ओरडू राहिले बा. कसं आहे महाराज, रसिक लोक पाहिजे गायनाचे बी. आमचे गुरुजी मारुती बाबा सांगत असते, सवयी गंधर्वाचा कार्यक्रम पुण्याला, आणि एक खेड्यातला भजन्या गेला तिथं. सवयी गंधर्व, राग रागिनी, संगीत विशारद, अलंकार, मोठे मोठे गायक तिथं. आणि एकाच झालं का दुसऱ्याने रातभर कार्यक्रम, आणि शेवट भैरवीन करायचा असा नियम. तर हा काय म्हणला गावाकडचा भजन्या, आपला नंबर लागन काही. ते म्हणले बा इथं सगळे विशारद, तुमचा नंबर कसा लागायचा बा? तर तिथं सूत्रसंचालन करणारा होता, तो म्हणला मी 10 वर्षांनी येतो, आता शिक संचालनाचं खातं आलं माझ्याकडे, अजून माझ्याकडे राग नाही आला. तो म्हणला जाऊ द्या, ऐकून तर जो पुढे बसला. रात्रभर ते गायन झालं महाराज, भैरवीना शेवट. तर त्याच्यामध्ये तो गायक आहे ना आळवायचा, की ध्रुपद होता, नाही मी बोलत. काय ध्रुपद होत? नाही मी. भैरवी म्हणायची आळवायचं, पुन्हा नाही मी बोलत, नाही मी बोलत असं. आणि त्या असे तानेतून आलाप घ्यायचा आणि पुढे बसेल. याला आला बा राग, म्हणजे त्याचा भैरवी होता आणि याचा दुसराच होता. तो म्हणला नाही बोलत का, नको बोलू, चाललो मी घरी. आता मला सांगा, त्याचा रसिक माणूस लागतो त्याला, आहे का नाही? तर तुम्ही रसिक आहेतच, पण वेळेच्या पुढे गेल्यावर मग माणसं रसिक राहत नसते. त्याच्यामुळे वेळेत आठवत, इंद्रियाच्या मागे गेल्यावर कल्याण नाही बा. माऊली म्हणले सर्पेसी खेळो येईल, व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. ते हळाहळ जिरेल का? देखे खेळता अग्नी लागला, तो नसवरे जैसा उधवला. खेळता खेळता जर अग्नी अंगाला लागला तर तो भडकतो, तैसा इंद्रिया लळा दिला भला नाही. मी पाहिलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. तंबाखूची सवय आणि कोरोनात ते बंद झालं. केवढ्याला भेटत होत माहिती नाही, पण किमती वाढल्या त्या पुढ्याच्या. 5ची 50 ला भेटायला, आणि मागून मागून गिराईक वाढलं, माल कमी झाला तर 100 ला बी म्हणू नका, तरी लोक घ्यायचे महाराज. आणि एक पहाट्या उपटणारा बादर, आमच्या रानात पहाट्या उपटायला आला. पहाट्या कळत असेल, कपाशीच ते काय पहाटीच म्हणजे, पहाटी उपटी. त्यानं त्या पहाटीचा पाला खाल्ला. मी त्याला म्हणलं का रे बा हे असं काय? तू म्हणला महाराज तंबाखूच भेटाना ना, म्हणून पाला खाल्ला. काय दिंडीमध्ये एकदा ते बारीमध्ये मी एक असा पाला, ते मध्ये पुढे नेऊ देत नाही ना, त्यांना पहिला चिडा तसाच ठुला, कागदात गुंडाळून खाल्लेला काढून पुन्हा तोच, आणि प्रमाण म्हणतो घोट विनला. अरे काय विठाल विठाल, हे हसू नका त्याला महाराज, आपलंही तसंच आहे. अरे टायमावर चहा जर भेटला नाही तर काय गत होती माणसाची. टंकारानं चहा पिले आपण, पण विषय ना विषय. पंचदशिकार विद्यारण्य स्वामी सांगतात, न जातु काम कामानाम मुपभोगे न शाम्यती, हविषा कृष्ण वर्तमेव होय एव विवर्धते, इंधने निमाला अग्निकोटे. आणि म्हणून तात्पर्य भाग असा आहे, हे विषयाचं सुख आहे ना,
याच्यात परिश्रम आहे. ब्रह्मसुखात परिश्रम नाही. ब्रह्मसुखात परिश्रम नाही म्हणजे कसं? आपला आत्माच परमात्मा आहे आणि परमात्मा सुखरूप आहे, म्हणजे आपलं आत्मस्वरूप सुखरूप आहे. ते कसं आहे ते रूपक सांगितलं तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात. करोनी कोरा कवतुके करोनी कोरा कवतुके देखा जाने ये देखा जाने ये करोनी कोरा कवतुके गोदे काठी होता विषयी जीवानं विषयासाठी परिश्रम केला. आता गंगा आहे, तुम्हाला समजायला कठीण नाही. ए सैन बसा, आता हे स्टँडच घालून डोक्याच्या खाली. अच्छा बाद बोलायचं नाही. ही गंगा गोदावरी वाहते. शब्द काय? गोदे काठी होता. लक्ष द्या, टाइम कमी आहे, लक्ष द्या. गोदे काठी होता आड. आड म्हणजे विहीर, बावी म्हणजे विहीर. विहिरीला बरेच नाव आहे. बावी, त्या, पोखरणी, नदी, गंगा वाहती, है का नाही? विहीर म्हणजे आड. तर गंगेच्या काठावर आड खांदा, बर का? आता सोडा, पण जुन्या काळामध्ये या लोकांना विचारा तुम्ही, का गंगेचं वाहतं पाणी पिण्यासारखं होतं, है का नाही? आणि तिचं नाव आहे गोदावरी. काय नाव आहे? गोदावरी. आणि गोदावरी शब्दाचा अर्थ आहे गो वध हरी. गो म्हणजे गाय. एखाद्याकडून चुकीनं जर गायीचा वध झाला आणि त्याचं पाप जर घालवायचं असेल तर या गंगेचं स्नान करा. भाग्य महाराज आपलं. पण आपल्याला रोज ती दिसती ना, त्याच्यामुळे तिची किंमत वाटत. अरे रोज स्नान करायला पाहिजे त्याच्यामध्ये. आपलं भाग्य वाचे म्हणता गंगा गंगा. लोक 200 किलोमीटरवर स्नान करता येते आणि ज्याला येतच येत नाही ते दहाव्याची राग घेऊन येते. किती भाग्य आहे आपलं. पण जे रोज दिसत दुसरं चरण मला गंगा गंगा म्हणलो साहेब नाही. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ते त्र्यंबकेश्वरचं वर्णन. आता आपल्याला जर प्रमाण असं खेचून खाचून आणायचं तर आणता येतं ते, पण टाइम नाही ना. त्याला कीर्तन रातभर लागत. मग ब्रह्मगिरी काशीपुरी ऐका, रोज दिसलं की त्याची किंमत राहत नाही. आता अपभ्रष्ट रूप येते गोदा. नाव तसं गोवध हरी, पण गोवध हरी बी म्हणाला आपल्याला जादा मोठं झालं. मग गोदावरी, गोदावरी म्हणा ना, गंगा, गोदा. आपल्याला सवयीचे महाराज. चांगलं नाव असलं का त्याला असं ह्यांगड करायचं. आता माझं नाव ज्ञानेश्वरी. गावात माझी गाडी अशी बाहेरून आलो, मी दिसलो, लोक म्हणजे आला गाड्या ज्ञान्या. ज्ञानेश्वर म्हणत नाही महाराज, अशी सवय लागलेली आहे. पण महाराज आता पूर्वीच्या काळात ड्रेनेजचं पाणी नाही, कंपन्याचं पाणी नाही, MIDCचं पाणी नाही, शुद्ध पाणी होत. जारच्या पाण्याला काय करतं, इतकं पवित्र आणि शुद्ध. आणि ते पाणी भांड्यात भरायचं आणि घरी प्यायला घेऊन जायचं. काही अवघड आहे का? पण एका शहाण्यानं काय केलं, तिच्या काठावर आड खांदला.
ही गोदावरी म्हणजे ब्रह्मसुख ऐकता येते, आणि आड खणणं म्हणजे विषयाचा आड. आणि लक्षपूर्वक आहे का, तसं सुख एकच आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मसुख. पण विषय सेवताना माणसाचं चित्त वृत्ती स्थिर होते, आणि वृत्ती स्थिर झाली का त्याच्यात आत्मानंदाचं भान होतं, आणि आपण म्हणतो की विषयातून सुख होत. उदाहरण आहे, कुत्रा हाड चगळीत, ते हाड घेतं तोंडातून, असं एकांतात जातो महाराज, निवांत नांगरलेल्या वावरात चाललं चगळीनं त्याच. आता किती जन्म त्यानं ते हाड चगळीलं, तर त्याचे कोणते फुटल, तो ते खाईल. ते हाड चगळता चगळता हाड त्याच्या हिरड्यात घुसतं, आणि त्याच्या हिरड्यातून रक्त निघतं, आणि कुत्र्याला वाटतं आता शिक हाडातून काय निघायला लागलं. रक्त कोणाचं आहे? त्याच्या हिरड्याचं आहे. तसं आपल्याला वाटतं बिडीतून सुख मिळेल, पत्नीतून सुख मिळेल, बंगल्यातून सुख मिळेल. त्याच्या सुख नाही, सुख तुमच्या जवळच आहे, आपल्या जवळच सुख आहे महाराज. बाहेर जायचं काम तुम्हाला पटवून देतो. एक मोठा शेठजी प्रवासाला निघाला घोड्यावर, जुना काळ, पैसा बिसा, अंगात कोट, बोटामध्ये मुंद्या, गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, श्रीमंत माणूस. आणि एका चोरानं ते पाहिलं, आणि चोर लय हुशार राहतात महाराज. काय, कुठे यात्रा जर असली ना, तर असं बोर्ड लावलेलं असतं, चोरापासून सावधान. हे बोर्ड कोण लावतं माहिती का सिस्टीम मध्ये? हे चोरच लावते बोर्ड. का? तुम्हाला त्याच्या पाठीमागचं मानसशास्त्र सांगतो. ते बोर्ड वाचलं, चोरापासून सावधान, का माणसाचे पैसे जिथं राहते तिथं ते हात लावते, हाय गाड्या, आणि चोर तिथं बसेल राहते. ते म्हणते याचा माल इथे, बरोबर हाणते. ते बोर्ड ते लावते, दुसरे काय हाल खर्च करून लावे. असं आहे, चोरापासून सावधान. चोराची कला आहे. जो खिस्सा कापितो तो ते पैसे जवळ ठेवीत नाही, तो त्याच्या संगत चालतो, दुसऱ्या जवळ देतो, ते दोघं तिघं राहते. दुसरा गायब होतो, हा म्हणतो काय राव, लोक यात्रेला आले का खिसे कापाला न्यूज कापितो. असं मानसशास्त्र आहे बरं. म्हणजे हे शिकून ठेवा, काम येईल. ऐका, हे धंदे करायचे महापाप आहेत. तर तो कोट घालून असा वट मध्ये सावकार, आणि एका चोरानं त्याच्या बरोबर आला. तो म्हणला एकदम चोरी करता येणार नाही. मग कला काय, तो सुद्धा त्याच्यासारखा बहुरूपी सेठ झाला. नकली अंगठ्या, कोट, आणि बहुरूपी झाला. तो होता चोर. 8-10 दिवस तो त्याच्या सोबत राहिला, विश्वास जिंकला त्यानं. सोबत जेवण, सोबत खाणं. कुठं हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं की तो शेठ खिशातून पैसा काढायचा, 500-500च्या नोटा. यानं सगळं पाहून घेतलं, आणि एक दिवस रात्री उठला, आणि रातभर तो त्या शेठजीचे खिसे चाफीत होता. त्या खिशात हात घाल, त्या खिशात हात घाल, पण त्याला पैसेच सापडा. दिवस उजाडला, आणि उजाडल्यानंतर चहा प्यायला गेले. शेठजीनं ते पैसे दिले, पण हा चोर शेवटी आता त्याचा ठेपा आलेला होता. तो म्हणला जाऊ द्या, नाही पैसे भेटले, नाही चोरी झाली, पण विचारू तरी यायला का दिवसा येते रात्री गायब कुठं होती. तो म्हणला शेठजी माझी जिज्ञासा आहे, हे बा मी शेठजी नाहीच, मी नकली, मी चोर आहे मी, पण माझी विनंती आहे तुम्हाला, दिवसा पैसे या खिशात येते आणि रात्री कुठं गायब होती. ते शेठजी म्हणला, हे पा तू चोर हे तो आता सांगायला लागला, पण मी काही आताचा शेठजी नाही म्हणून. परंपरेने माझे एक डोक्याचे पांढरे केस झाले, ते फुकट नाही, मी पहिल्या दिवशीच ओळखलं तू चोरी म्हणून. मग हे पैसे जे तर झोपताना मी माझ्या खिशातले तुझ्या खिशात होतो, आणि सकाळी उठलो का तुझ्या खिशातले काढून घेतो. तू माझे चाफितो, तुझे पाहतो का. आपलं तसंच झालं. आपलं बाहेरच, आपण बाहेरच सुख शोधू राहिलो. यातून भेटन कोणो, त्याच्यातून भेटन कोणो, हे केल्यावर भेटन. सुख आपल्या जवळ आहे, अंतर्मुख व्हा. ज्ञानोबराय म्हणतात, जवळी असता जग जीवन, का धांडोळी सीवण, एकाग्र करी मन, तेने पावसी समाधान रे. इंद्रियजन्य
सुख, त्याच्यामध्ये परिश्रम आहे महाराज. भोग मिळाले पाहिजे, वस्तू मिळाल्या पाहिजे, मिळवण्याकरता कष्ट आहे. पण गंगेसारखं ब्रह्म सुख आईत आहे, आपण ते घ्यायना. का घ्यायना? त्याचं कारण आहे आपण आंधळे आहोत. आंधळे ते तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखिला. मग जे डोळस आहे, जे देखणे आहे, अशा संतांना ब्रह्मसुख जीवनात घेतला अभंगाचं. जीवना टाळी वाजवा सगळे. बोला पुंडलिकावर दे, हरी हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर देवंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निंबराज महाराज, सद्गुरु जोग महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बोलो रे भाई सब संतांची जय. टाळी टाळी हा गोदे काठी होताड करोनी कोड कौतुके, देखण्याने एक केले आई त्याने जीवना पे. लक्षपूर्वक आहे का? एक 15 मिनिटाचाच वेळ आपल्याकडे आहे. देखणा शब्दाचा अर्थ काय हो? देखणं म्हणजे काय? माणसं म्हणतात, अक्षय महाराज इकडे पहा, देखणं म्हणजे काय? देखणं म्हणजे जो दिसतो चांगला तो नाही. काही काही लोक दिसते चांगले पण मनानं बेकार राहते. सुंदर शब्दाचा अर्थ आहे सुष्टुम यस्य अंतरम स सुंदरम. कोण सुंदर? ज्याचं अंतरंग सुंदर आहे तो सुंदर. आणि देव कसा आहे महाराज? अंतरंगानं सुंदर आहे आणि बाहिरंगानं सुद्धा सुंदर आहे. आणि म्हणून सुंदर ते ध्यान का? कारण त्याचं अंतःकरणही सुंदर आहे आणि बाह्यरंगही सुंदर आहे. इथं शब्द आहे देखना. काय शब्द आहे? देखना. काही काही माणसं गोरे पान राहते, पण आपल्या भारतीय परंपरेमध्ये सुंदर म्हणजे रंग रूप आणि नाक डोळे हे सगळं क्लिअर असणं, त्याला देखणं म्हणलं जातं. एखाद्या वेळेला काळा असू द्या पण त्याचे नाक डोळे असे लेवल मध्ये पाहिजे. तुमच्या लक्षात आलं? काळा असू द्या. आता ते नेपाळचे लोक येतात पहा आपल्या इकडे, चोटर रगी इकाला, ते काळे राहते का गोरे? हो गोरे नाही, गोरे पान राहते ते. पण त्याला जर पाहिलं तर जेवण टाकत
नाकाचा पत्ताच नाही महाराज. मग सुंदरपणा कशात आहे? नाक नाही त्याने, म्हणजे हे सगळं असलं ते तो सुंदरपणा, म्हणजे ते देखणेपणा घ्यायचा की तर नाही. ऐका, शरीराचा देखणेपणा अपेक्षित नाही. मग जो दिसायला चांगला आहे तो देखणा नाही, ज्याला चांगलं दिसत, समजलं का? ज्याला चांगलं दिसत, म्हणजे वाईट बी असलं तर चांगलं पाहणार. दत्तप्रभूंना 24 गुरु केले तर वेश्या बी गुरु केली. कोळी नावाचा किडा, त्याला गुरु केलं. काय भेटलं, काय दिसलं असं नव्हतं यांच्यामध्ये त्यांना. कारण मोठ्या माणसाकडं वाईटातलाही सद्गुण घेण्याची इच्छा असते आणि शक्ती असते. वाईट जरी असला तर त्याचं चांगलं पाहावं, त्यालाच सत्पुरुष म्हटलेलं आहे. जे ऐकायला नाही पाहिजे ते कान सोडून देतात. माऊलीची ओवी, सात्विक गुण जर वाढला, ना ऐकणे ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाज ते टाळी जीवची गा. जे बोलायला नाही पाहिजे ते जीभ सोडून देते, जे ऐकायला नाही पाहिजे ते कानच ऐकत नाही. म्हणजे तो बसला तिथं, लोक निंदा करू राहिले तरी बी त्याचे कान ते ऐकत. विठाल विठाल. म्हणजे ज्यांना चांगलं दिसत ते देखणे. या जगामध्ये देव आहे आणि जगातला देव ज्यांना दिसला ते संत आहे, ते खरे देखणे. पायाळू माणसाला जमिनीतलं दिसत असं म्हणते बरं का. त्याच्या मागचं प्रक्रिया मला माहिती नाही, पण माऊलीनं सांगितलं. पाताळाचे निधान, पाताळीचे निधान, दाविल किर अंजन, परी होवावे लोचन पायाळाचे. पायाळाला जमिनीतलं दिसत. हे जसं आहे ना, तसं जगातलं ज्यांना देव दिसतो ते संत आहे. पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखवले. कोण आहे? पुंडलिक राय पायाळू आहे महाराज. कारण ब्रह्म असलेला परमात्मा तू भटकला, नेनो ब्रह्म मार्ग चुकली, उघडे पंढरपुराशी आले. पंढरपुरातल्या बाकीच्या लोकांना दिसलं नाही, माझ्या पुंडलिक रायाला दिसलं. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान. विठाल. हो, देखण्याने एक केले. काय केलं? आई त्या नेले जीवनापे. संतांनी आपल्यासारखा परिश्रम केला नाही महाराज. वाहत पाणी आहे, ब्रह्मसुख आईत आहे आणि त्या सुखानच ते सुखी झाले. तुम्ही पहा, तुकोबारायाकडे घरची परिस्थिती नाजूक आहे तरी ते सुखी आहे. मग संसार जरी त्यांचा दुःखाचा असला तरी मनानं ते सुखी आहे, कारण ब्रह्माचं सुख त्यांना झालेलं आहे. नाही, इतकं मोठं सुख त्यांनी कमवलं का त्याचं सुख देवाला झालं. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करीतसे. आणि विषय जीवानं काय केलं? तुकोबाराय सांगतात, आपल्या भोग्य पदार्थाला संग्रहित करून आपल्याला सुख मिळावं म्हणून राखून ठेवला. राखोनिया होता ठावा, राखोनिया होता ठावा, राखोनिया होता ठावा, राखोनिया होता ठावा. आगपाजे वहनावने, आगपाजे वहनावने, देखण्यानी एक केले, देखण्यानी एक केले. राखोनिया होतो ठाव, अल्पजीव लावणी. आपण हे सगळं सांभाळून ठेवतो. प्रॉपर्टी नाही असं नाही, 7 पिढ्यानं बसून खाल्लं पाहिजे एवढी पाहिजे. वाम मार्गाने होत नाही कमवायची. बंगला, गाडी, ऐश्वर्य याच्या पासून मला सुख आहे. राखोनिया होतो ठाव.
पण नियम असा आहे महाराज, ज्या वेळेला आपला जन्म झाला तर आपल्या अंगावर तोडा सुद्धा नाही, जन्माला आलो तर काहीच सोबत नाही, पण इथं आल्यावर आपण भोग पदार्थ निर्माण केले. असं झालं का जन्मताच एखादा बायको घेऊन आला का, घर 7-12, जन्म बरोबर सोन्याची साखळी, कोणी असू द्या महाराज, जन्मता तो येताना काहीच आणत नाही. बरं जाताना, मग जाताना काहीच नेत नाही. आणि लक्षपूर्वक आहे का, जाताना नेत नाही त्या ब्रह्माकडे जात असताना किंवा भगवंताकडे जायचं तर हे नेतच येत नाही. त्याचं जसं स्वरूप आहे त्या स्वरूपात आपल्याला मिळून जावं लागतं. लक्षपूर्वक आहे का, नाव सुद्धा नाही आपल्याला. ज्ञानोबराय सांगतात, उपजलिया बाळकाशी नाम नाय तया पासी, हे ठेविलिया नावासी ओदीत उठी. नाव सुद्धा नाही. मग ते बारशाच्या दिवशी त्याच्या कुर्र करते, साखर पानवाटी ते चिमाजी गोमाजी कापसे. मग नाव विचारलं तर चिमाजी, पहिलं त्याला विचारलं काय, काहीच नाही. मग नाव सुद्धा आपलं नाही खरं, हे काहीच आपलं नाही महाराज. आणि आपलं जे स्वरूप आहे ते सांगता सुद्धा येत नाही, असं स्वरूप आहे. आणि वाच्य स्वरूप भगवंत हेच आपलं स्वरूप आहे. आणि देवाने सांगितलं की ममय वांशो, तुम्ही माझे अंश आहेत. विठ्ठल विठ्ठल. 11 वाजले आता बरं का, 2 मिनिटं राहिले, 5 मिनिटात संपवतो. लक्षपूर्वक आहे. म्हणजे हे भोग्य पदार्थ आपण जमा केले आणि यातून सुख होईल असं मानलं, राखोनी हा होतो ठाव. परंपरेने एक गोष्ट सांगितली जाते, भृतहरी राजा आणि त्याला एका साधूने अमर फळ दिलं. लक्षपूर्वक आहे का मावल्या हो, ते अमर फळ दिलं. राजाला सांगितलं साधूने, हे खा तू अमर होशील. त्यानं विचार केला, मी खाल्लो, मी अमर झालो, बायको जर मेली तर मग जगाचं कशासाठी. प्रश्न आहे ना. तुम्हाला जर विचारलं कशा करता जगता, एखादा जेवायला लागला, का जेवता, जगायसाठी जेवा लागेल. पण त्याला जर म्हणलं जगतो कशासाठी, तो म्हणतो जेवासाठी. माझं म्हणणं आहे, आपण कशासाठी जगतो हे जर आपल्याला कळत नसेल तर जगता तरी कशासाठी, काय जगून उपयोग आहे महाराज. तो म्हणला पत्नी ती जर मेली तर काय उपयोग, तिला दिलं महाराज, तिनं खायला पाहिजे, पण ती भाग्यवान होती. तिनं ते फळ तिच्या प्रिय करायला दिलं. एक घोड्याचा खरारा करणारा, त्यानं ते फळ घेतलं, आता त्यानं तर खावा, अमर होणार होतं ना, कोणाला मरा वाटतो. त्यानं विचार केला, मी हे फळ खाल्लं ना अमर झालो. त्याचं प्रेम राणीवर बी नव्हतं, वेश्येवर होतं. त्यानं वेश्येला दिलं. वेश्येनं घेतलं, ती म्हणली हे फळ खाऊन का मी हे धंदा करू का, शरीर विक्रयाचा. याच्यापेक्षा या देशाचा नगरीचा राजा धर्मात्मा आहे आणि त्याच्या छत्रछायेमध्ये समाज सुखाने जगतो, आणि त्यानं जर खाल्लं तर प्रजा सुखात नंद. ती वेश्या पदराखाली फळ घालून राजाकडे आली, म्हणले राजे साहेब हे फळ घ्या, फळ खा, तुम्ही अमर होता. राजाला धक्काच बसला. राजा तुला कोणा दिलं, चौकशी चालू केली. ती म्हणली तुमच्या महालातूनच आलं. म्हणे कोणा, तो राहुल नाही का घोड्याकडे राहतो, तो घोड्याची सेवा करणारा, त्यानं दिलं. त्याला बोलवलं सेवकाला, तलवार ठुली मान्य. कोणी दिलं, त्यानं सांगितलं राणीनं दिलं. राणीला विचारलं तू याला फळ का दिलं. राणीनं सांगितलं राजाला, मालक संसार झाल्यापासून, लग्न झाल्यापासून तुम्हाला माझ्याकडे पाहायला वेळ नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही, राज्यावरच करता. त्याच्यामुळं माझं प्रेमही तुमच्यावर नाही, माझं या घोड्यावाल्यावर. धक्का बसला महाराज राजा, की ज्यांच्यासाठी आपण हे करतोय, धिक्तांच तांच मदनांच इमांच माम माह्याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता साप्यन्यमिच्छति सजनो अन्यसक्ताः
अस्मत्कृतोपि परितुष्यति काश्यधन्या धिक्तांच तांच मदनंच इमामच मान. सगळा संसार सोडला आणि शास्त्र निर्माण केले भर्तृहरीने. वैराग्य शतक, शृंगार शतक, नीती शतक. विठाल विठाल याला म्हणायचं राखून या होतो ठाव अल्पजीव लावणी. तरी त्याला सुख मिळालं नाही. पण जे ब्रह्मसुख संताला मिळालं वाणी त्याला सांगू शकत नाही. अभंगाचं शेवटचं कमले फिटे धनी कमले फिटे धनी कमले फिटे धनी कमले फिटे धनी कमले फिटे धनी
तुकाराम आजूबाजूला सगळे भजन करा. विठ्ठलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान तुकाराम, 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 तुकाराम. तुका म्हणे फिटे धनी ते सज्जनी विश्रांती, देखण्याने एक केले आहे त्याने ले जीवनापे. अशा पद्धतीने आपल्या खऱ्या सुखाचा परिचय ज्या संत महापुरुषाला आहे, तेच संतांनी समाजाला सुख सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अशा आशयाचा अभंग एका सिद्ध महापुरुषाच्या समाधी परिसरामध्ये आपण ही सेवा करतोय, याची जाणीव असल्या कारणानं त्या ब्रह्मसुखाचाच विचार करण्यासाठी आपण हा अभंग या ठिकाणी घेतला. खरं म्हणजे मंदिरात गेलं की या स्थानावर आलं की इथलं पावित्र्य कळत असतं. महाराज, माझी कृपया इथल्या ग्रामस्थाला विनंती, आपण भाग्यवान आहोत की असे संत आपल्या गावामध्ये झालेले आहे. धन्य तोच ग्राम आहे का नाही, जेथे हरीचे दास ज्या ग्रामामध्ये जन्माला येतात त्यांचं समाधी वलय असतं. आपलं मोठं भाग्य आहे. फक्त इथलं पावित्र्य सांभाळत चला. एवढ्या परिसरामध्ये कोणी बिडी पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, व्यसन करू नका, दारू पिऊन मंदिरात जाऊ नका. हे इथलं पावित्र्य सांभाळणं आहे. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. आणि म्हणून माझी सेवा निमराज महाराजांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी वाणीला विराम देतो. पुन्हा पुन्हा सर्व श्रोतीजनांना वंदन करून, गुणीजन मंडळीला वंदन करून, रामकृष्ण हरी करून याच ठिकाणी सेवेला विराम. चाल म्हणायचे ना, बोला. बंडू महाराज सतुका ए कोण दातडेच घेतात बोला. तुका म्हणे फिटे धनी, तुका म्हणे फिटे धनी, तुका म्हणे फिटे धनी, तुका म्हणे फिटे धनी, ते सज्जनी विश्राम. विठाल जय जय विठाल.
विलासा महिला मंडळ पूर्ण दिवस राहिलेला होता. खाली बसा. 2 मिनिटाचा फरक पडतो, जास्त काही फरक पडत नाही. संत लिमराज महाराज जन्मोत्सव